धुळ्यातील सहजीवन नगरातून संजीवनी राहुल वराडी ही 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे। तिची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। त्यातील तिची हालचाल पाहून सगळेच जण चक्रावलेत। संपूर्ण धुळे जिल्ह्यात यामुळे खळबळ माजली आहे। सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या दृश्यांनुसार संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्टपणे दिसते। मात्र घराबाहेर ती एकटी चालताना दिसत असली तरी तिचा एक हात तिचा हवेतच आहे। जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेनं ती मुलगी एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासतीये। या प्रकारामुळे लक्ष्मीवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। धुळ्यामधली ही घटना, हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। हे नेमकं संमोहन आहे की नेमकं दुसरं काय, याचा आता तपास सुरू झालेला आहे। तिचं अपहरण करण्यात आले का काहीच कळत नाहीये। धुळ्यातून बेपत्ता झालेली ही तरुणी, तिचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। स्वतःच्या घराच्या बाहेरून ही मुलगी अशी निघून गेली जसं काय तिला कोणीतरी ओढत नेत आहे। संमोहनाद्वारे अपहरण केलं गेलंय की अन्य काही बाब आहे, या संदर्भातला तपास आता सुरू झालेला आहे। धुळ्यातून बेपत्ता झालेली ही तरुणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। मात्र हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सगळे चक्रावून गेले, तर सगळे धास्तावलेत। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी अमोल राजपूत यांच्याकडून। अमोल, हा नेमका सगळा प्रकार काय आहे? ही तरुणी आता सापडलेली आहे, तिने या संदर्भातली काही माहिती दिली आहे का? पोलीस तपासातून काय समोर आलंय? सध्या या बाबतीत पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे आणि या बाबतीत अधिकृत माहिती अजून पोलिसांनी आपल्यावर दिलेली नाही। माध्यमांसमोर पोलिसांनी या बाबतीत अधिकृत काही माहिती दिली नाही। मात्र काल हा संपूर्ण घटना, ही जी काही घटना आहे, ही जेव्हा सीसीटीव्हीच्या आधारे माहिती मिळाली त्यानंतर धुळ्यात एक वेगळाच चक्रवाढीची घटना आहे, याच्यामुळं खळबळ उडाली होती। कारण की ज्या पद्धतीनं ती मुलगी सीसीटीव्हीच्या समोर तिचे हावभाव ते बघायला मिळत आहेत, ते एक वेगळेच हावभाव होते आणि यामुळे आता पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे की नेमकं एक हा काय प्रकार होता। वेगवेगळे तर्कवितर्क या संदर्भात लावण्यात येत आहेत। मात्र ही मुलगी नाशिक येथे सापडल्यामुळं त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास घेतलाय। नक्कीच, धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं हे सगळंच याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात।